महाराष्ट्राला मुंबईला धोका आहे, धोका. मराठी माणसांनो जागे व्हा आणि मराठी माणसाचा पक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनाच वोट तुम्ही द्या, बाकी कोणाचा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरेंच्याच शिवसेनेला का वोट द्यायचं? ह्यामध्ये पण मराठी माणसं आहेत ना भाजपमध्ये. अरे भाजपमधल्या लोकांनाच आम्ही आव्हान करतोय की उद्या जर भाजपमध्ये जे मराठी माणसं आहेत, उद्या तुमच्या जर समजा शाळेच्या मुलाचा प्रॉब्लेम, फी वाढले, रस्त्यावर आंदोलन झालं किंवा मराठी माणसाला बोला तुम्ही इथं खाऊ नका तिथं खाऊ नका, तुम्ही जाणार कोणाकडे? मनसेकडे जाणार ना. मग तेव्हा तुम्हाला मनसे चालती, शिवसेना चालती आणि वोट द्यायला मनसे चालत नाही का? पण इथं गुजराती माणसांनी किंवा इथला मराठी माणसाला घर घ्यायचं नाही म्हणून बोलले होते. ते डायरेक्ट सांगतात ना आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही घर घेऊ शकत नाही का? आणि तिथं कोण गेलं होतं? मग मनसेवाले गेले ना, शिवसेनेवाले गेले, मनसे दोघं गेले. काँग्रेसवाले जातात का? भाजप जातात का? आहे ना सत्ता भाजपची आहे तर भाजपचे जायला पाहिजे ना. एकनाथ शिंदे बोलतोय का? बोलतोय का? सांगितलं नाही बोलत. मग तोच विषय लक्षात ठेव. म्हणून मराठी माणसाला वोट द्यायचं. आज मी तुम्हाला सांगतो, मराठी माणूस आज चुकला ना, उद्या तुम्हाला पश्चातापाचीच पाय येणार. लक्षात, पश्चातापाचीच पाय येणार. कारण उद्या तुम्ही काँग्रेसकडे जाऊ शकत नाही, भाजपकडे जाऊ शकत नाही. लक्षात, मनसेकडे तुम्हाला जावं लागेल. आम्ही का तुम्हाला मदत करायची? आम्ही आता ओरडून सांगतो ना की आम्ही मनसेला आणि शिवसेना का वोट करायचं? कारण हेच लक्षात ठेवा, त्याचा इतिहास आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे, लक्षात ठेवा. इतिहास म्हणते त्याला. कुठल्या स्टेटला इतिहास मला सांगा तुम्ही? कुठल्या स्टेटला इतिहास आहे का? महाराष्ट्र इतिहास आहे ना. मुंबईला इतिहास आहे, महाराष्ट्राचे मराठी माणसाला इतिहास आहे. इथेच सगळे युग पुरुष, संत पुरुष, छत्रपती सगळे काय इथंच जन्मले महाराष्ट्रामध्ये, आणि ते पुणे जिल्ह्यात जास्त जन्म. लक्षात ठेवा. मग आम्ही आमच्यासाठी लढायचं नाही. तुम्ही जर आमच्यावर जर घाव घाला निघाला, आम्ही लढायचं नाही का? आम्ही सांगायचं नाही की आम्हाला मतदान करायचं. मतदानाने अधिकाराने सगळं जर सत्तेने होत असतं आणि पुरी मुंबईला विळखा घातलाय आदरणी. आता भाजप तो काँग्रेस मुक्त भारत करणार होता. कुठे झालं? मग भाजप काँग्रेस मुक्त, भाजप काँग्रेस मुक्त नाही केलं, सगळे भाजपमध्येच घेतले त्यांनी. सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये. अशोक चव्हाण, अजित पवार, आता किती जेवढी नावं कमी तेवढी घेतात. नाव घ्यायचं म्हटलं तर आम्हाला लिस्टच काढावं लागणार. तेवढे भाजपमध्ये काँग्रेसवाले होता. पुढे भाजप काँग्रेस मुक्त भारत झालं म्हणून झालं का? आता युती पण केली ना काँग्रेस बरोबर. ते चालतं तुम्हाला. उद्धव ठाकरेंनी एखादा काँग्रेस मुसलमानचं नाव घेतलं आणि तोडून फोडून तुम्ही दाखवता. औरंगजेबाचे जो बॉर्डरीवरती आपला आताच्या हल्लीच्या काळामध्ये औरंगजेबाला मारलं, त्याचं नाव मुसलमान औरंगजेब होता. आणि तुम्ही ते वाक्य तोडून दाखवता की मुसलमान संधी औरंगजेब आपलं औरंगजेबावर गेलं, मुसलमानावर गेलं. मग तुम्ही असं सांगता तोडून मोडून. हा, पुढचं मागचं छटताना दाखवतो लोकांना. आणि जेव्हा हिंदू जागृत होईल ना, हिंदू जागृत होईल, हिंदूला कळत की भाजप काय आहे, तेव्हा भाजपला कळत की मोदी शाह पुढे शोधा लागून तुम्हाला ते पुढे. लक्षात ठेवा, देशाचा गृहमंत्री तडीपार आहे. लक्षात ठेवा, त्याला तडीपार केलं तो आमच्या देशाचं दुर्भाग्य आमचं. दिलं ना आम्ही मोदीला वोट 2019ला दिलं, 2019ला आपलं 2014 दिलं, 19 तर आम्हाला नाही कळालं. आम्ही तो अंध बघतो होतो. आम्ही लोकांच्या विरोधात बोलायचो. मोदीला काय बोललो, आम्ही लोकांना शिवाय घालायचो. आम्ही मोदीला विकासासाठी दिलं, हिंदू मुसलमान करायसाठी दिलं. लक्षात ठेवा, काय केलं? मुसलमान किती बाहेर गेले, उलटे मुसलमान आत आले. आता किती बांगलादेशी करता तुम्ही, घुसखोरी करता. सत्ता कोणाची? आज 11 वर्ष भाजप सत्ता आहे ना. मग तेव्हा तुम्हाला कळालं बाउंड्री सील करायला पाहिजे ना. येतात कसे आतमध्ये? नाही आले पाहिजे ना. आणि जे समजा आमचेच लोक आमच्या विरोधात उभं राहिले, त्यांना काही सांगतो काहीतरी पक्षाची स्ट्रॅटेजी असते, पक्षाची मजबुरी असते. मला ठीक आहे, यावर वोट म्हणजे मला तिकीट मिळालं नसेल, पण तुम्ही लोकांनी आता समजून घ्यायला पाहिजे. आणि आज सुद्धा काही टाइम नाही गेला, अजून सुद्धा वोटिंग खूप बाकी आहे. तुम्ही सरळ जो स्थानिक पक्ष आपला आहे त्याला वोटिंग करायला सपोर्ट केला पाहिजे. हे मी प्रत्येकाला जे कॅन्डिडेट उभे आहे त्याच्या विरोधामध्ये. ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी कामं केली, आमच्यासाठी काय सगळ्या गोष्टी बरोबर, पण पक्षाचा बी विचार करा तुम्ही. करा हे लोकभाव एकत्र किती बसलेले आहे, तुम्ही त्याचा पण विचार करा. ते त्यांच्या अस्तित्वासाठी आले नाही, त्यांचं आपल्यावरून काही फरक पडणार नाही. हिंदीच्या मुद्द्यावरून आले ना, हिंदीच्या मुद्द्यावर आले, हिंदीच्या मुद्द्यावरच ते आले ना. हिंदी सक्ती काय? आज जर हिंदी सक्ती जर तुम्ही जर दोघे भाव जर नसते आले ना, तर हिंदी सक्ती आपल्यावर लादली गेली आहे. हे जर तुम्ही मानता ना, आजची ताजी खबर आहे. आजच्या जे मानतोय 9 जवानी 20-25 वर्षाचा आहे, त्यांना माहिती नाही ह्या गोष्टी. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आम्ही का आमचे जीव पास होतो. कारण हेच लक्षात ठेवा, या दोघांचा अस्तित्व संपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व महाराष्ट्रात. विकास 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 करून आमचा नाही ना. त्यांना ब्रँड खतम करायचा आहे. ब्रँड आहेच ना, त्यांचा इतिहास आहे त्यांच्या खानदानाचा.
तुम्ही कसं छत्रपतींची इतिहास आहे, ठाकरे कुटुंबाचा इतिहास आहे, तुम्ही इतिहास पुस्तका तुम्ही लोक आमचीच माणसं फोडताय, आमच्याच विरोधात करताय तुम्ही आणि आम्हाला संपवायचा विचार चालला. हे आम्ही छत्रपतीच्या काळापासून आम्ही ऐकतो. लक्षात ठेवा की आमचीच माणसं लढले तरी आम्ही सत्तेत आलो नाही आलो आम्ही तुमच्या विरोधात ठाकणार नाही ठाकणार. लक्षात ठेवा तुम्ही याचा विचार करू. पण सत्ता हे असणे गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. म्हणून सत्ता पाहिजे. सत्तेत नव्हतो तरी आम्ही लढत होतो ना तुमच्या विरोधात. लढत होतो ना का नव्हतो लढत होतो. ती लोक ऐकली माणसं कोणी अरे त्यांना माघार घ्यावं लागली, स्वारी बोलावं लागली. तिथं आम्ही असं करणार नाही म्हणून हात जोडून. अगोदर आता किती करत ते लोक गुजराती लोक त्यांची काल बोलत होता. हं ती लोक त्यांना म्हणा पटलं का? पटलं का नाही पडणार. त्यांना माहितीच नाहीये बाळासाहेबचे बॉडीगार्ड मुसलमान आहेत म्हणून. त्यांना माहितीच नाही मातोश्री मुसलमानांनी नमाज पढून बाळासाहेब दिलं म्हणून. त्यांना एकच माहिती आहे उद्धव ठाकरे काँग्रेसात का जाणार नाही. का जाणार सांगितलं लक्षात ठेव. सत्तेमध्ये असताना तुम्ही उद्धव ठाकरे संपवायला निघाले की तुम्हाला वाटलं बाळासाहेब गेले उद्धव ठाकरे काय करू शकत नाही आता. पण तो लढला तुम्ही सांगते तुम्ही धोका केला. अर्धी सत्ता देणार अर्धी सत्ता देणार दिली नाही ना. परत आम्ही शान दिली का नाही दिली ना. तुम्ही जर सत्तेत राहून आम्हाला संपवत असताना तर आम्ही काँग्रेस बाळासाहेबांनी सांगितलं का बीजेपीचे तळवे चाटा म्हणून तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं ना. सांगितलं का मग बाळासाहेब तर कमळा पाहिजे बोलत होते ना. बाळासाहेब सगळं सांगायचे देश सांभाळा तुम्ही महाराष्ट्र मी सांभाळतो असेच गाणे बोलायचे ना. बाळासाहेब बोलायचे नाही बोलायचे. मग तुम्ही जर आमच्या स्मृतीवर घाला घायला लागला मातोश्रीवर नाही तशी तुम्ही भ्रष्टाचार सगळे घेऊन तुम्ही मातोश्रीवर तुम्ही लोक बोलता लाजा वाटते ना भाजप बोलायला सगळ्यांना. त्याला माहितीच नाहीये पुन्हा हे सगळे होऊ शकतात. मातोश्री हम लोग पवित्र देवस्थान मानते उसमें नमाज पढ़ा गया मुसलमान को. बाळासाहेब ठाकरे ने दिया क्यों दिया. बाळासाहेब मुसलमान के खिलाफ नहीं थे. बाळासाहेब जो देशद्रोही मुसलमान है देशद्रोही हिंदू है उनके खिलाफ थे और सड़े तोड़ बोलते थे वो मुसलमान क्या है करते. कशावर विषय निघाला होता. मी असं चिडतो ना म्हणजे लोकांना कल इलेक्शन आहे म्हणून असं बोलतो ना मी कल इलेक्शन मला आमचं भाजपवाले मला माहिती आहे गुजराती दिसत मध्ये गुजराती मध्ये मग बोले आमचं भाजपवाले मला काय करा भाजप काय केली बताऊन मिळेल. हाँ वो भाजप नहीं है वो भ्रष्टाचार सबको लेके मतलब भ्रष्टाचार मुक्त करने के लिए निकला था ना. तो भ्रष्टाचार को लेके सब भाजपा बन गया. भाजपा में कितना आदमी है कितना लोग भाजपा में आमदार खासदार है 20% भी नहीं है. पूरा कांग्रेस का लिया अजित पवार को 70,000 करोड़ का घोटाला बोले और तीसरे दिन उसको उप मुख्यमंत्री बनाता है. कैसे भ्रष्टाचार मुक्त करेगा. ढोंगी है मोदी ढोंगी. भाजपा के अंदर खुद का क्या है सबको दूसरे को ले लेके अपना पक्ष बनाया है. मशीन में घोटाला आदमी लोग अभी कितना 70 लोगों को तो बिनविरोध हुआ. आज कभी आज तक महाराष्ट्र में हुआ क्या पूरे देश में कभी हुआ क्या. काय केलं 70 लोकांना बिनविरोध. दुसरे मी समजत आता मी उमेदवार उभा आहे भाजपचा माझ्यासमोर 4-5 उभे येतं त्यांना 5-5 कोटी देऊन 2-2 कोटी देऊन त्याला खरेदी केलं आणि बिनविरोध केलं. महाराष्ट्राला मुंबईला धोका आहे धोका. मराठी माणसानो जागे व्हा आणि मराठी माणसाचा पक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाच वोट तुम्ही द्या. जय महाराष्ट्र. जय महाराज.